अरे थांबा थांबा गोंधळ पेटला, हास्याचा पाऊस एकदम कोसळला. लोक सांभाळा नाद खरा, गोंधळ फॅक्टरी झिंगाट रे. हे आमच्या मालिकेतले सरपंच. रस्त्याचे 5 कोटी रुपये मिळाले होते, त्यातले 2 कोटी रुपये वडिलांनी खर्च केले, पण गावचा नादच पुरा केला. अख्खी ग्रामपंचायत हरवून टाकली. त्याची जी अवलाद आहे, राहिलेले 2 कोटी रुपये हाय असं उधळे, पण नादच पुरा करे. हे आमच्या मालिकेतले सरपंचाचे सावकर अण्णा. अण्णा 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 अण्णाच्या आईचा पहिलं पैसा आणा आणि पुन्हा अण्णा म्हणा. हे आमच्या मालिकेतलं तिसरं पात्र. जर एखादा विषय माझ्या जर मनात आला तर तो मी करतोच, आणि जर एखादा विषय माझ्या मनात नाही आला तर तो मी 100%च करतो. हे आमच्या मालिकेतलं चौथं पात्र, तंटामुक्त अध्यक्ष. तुम्ही कुणीही भांडण करू नका, मी आहे ना, तुम्ही फक्त माझ्या मागे या. हे आमच्या मालिकेमधील 5वं पात्र आप्पा पाटील. आपणाला कसलंच व्यसन नाही, आपण साधी बडशोप सुद्धा खात नाही. अहो बडशोप सोडावं, आपण सुपारीचं खांड सुद्धा खात नाही, पण आपणाला अंधार पडला म्हटलं का चरवीनच दारू लागते. सरपंच काय चाललंय? काय आपली नाही येणार? हा ग्रामपंचायत निवडणूक लागले ना, हा काय गावात कोण काय चर्चा काय ऐकाय मला जरा शांत दिसते वातावरण. हा बिनविरोध करायचं. बिनविरोध कशाला करताय? हा हा बघायचं थोडा टाकून. खरं टाकून आता काय आपलं कसं आहे, फुकट चंबूबावर आपलं का नाही साधलं तर साधलं, नाही तर मग काय बघायचं खडा टाकून. बघू की, पण सुट्टी द्यायची नाही. काय नियोजन काय चालू आहे काय? यांचं? हे आपणाला चॅलेंज करायला लागले. कोणाला? आपल्या पक्षाला मी कोण आहे? तंटामुक्त अध्यक्ष आहे. तुम्ही आपण शांत बसा, बरोबर लावतो ह्यांचा कार्यक्रम. या आपल्याला काय माहिती माहित आहे का, आपल्याला कसलंच व्यसन नाही, आपल्याला कसलंच व्यसन नाही. आपण बडशूप सुद्धा खात नाही, आणि बडशूप सोडा साधे सुपारीचं खांड सुद्धा खात नाही. 10 वर्ष ग्रामपंचायत आमच्या ताब्यात आहे, कशाही बडीशे पण काय घेऊन बसले. अरे ह्या 5 वर्षात लय दारू पाजल्या मी, चरवीने दारू लागते आपल्याला. अरे चालू केला का या अण्णाचा? अजूनपर्यंत कोणी नाद केला नाही, अजूनपर्यंत चॅलेंज देतो. फुकटच्या बुबा बरोबर आहे. अरे ही खोबरं तिकडे चांगलं, ही तुम्हा लोकांचं हसच राहणार, ही का नाही असंच का नाही, खोबरं का नाही, जिकडे दिसल तिकडे पडणे. हे तुमचं काम आहे मला मला सांगा, तुम्ही अजून किती वर्ष गावाला लुटणार आहे? कसं कोणी लुटले? अरे तुमचं काम आहे, तुम्ही काय करता माहितीये का? खोबरं दिसलं तिथे गेला. आणि तुम्ही काय करताय? आम्ही काय केलं? स्कीम आली का फुकट दाबायची, आली की स्कीम का फुकट अरे आम्ही जनतेला तर देतो रे. दाबायची. सुद्धा नाव ठेवलंय फुकट चंबू बरोबर. लाजा जरा लाजा. मग ही तुमचं नाव कसं आहे? खोबरं दिसलं का तिथं जात आहे? हे भांडण करू नका. का तो ह्याची डेअरी मोठी झाली हा, आणि बारक्या भावाला केलाय मोठा पुढं, आणि त्याला सरपंच करून बसला आणि खातोय सगळे हे. त्याला दे जरा, आमच्याच बांधल्यावर आलाय वे. त्याला दे जरा त्याला. अरे आम्ही देऊ नाही काय करू ते आमचं आम्ही बघू घे. ते तुम्ही फक्त का नाही खोबरं दिसल तिकडे पळा. आता बस, आले एवढंच काम आले करा आता तुम्ही. गावचं ग्रामपंचायत इलेक्शन, हा. त्यावेळेला या रिंग ना तुम्हाला धावतो कसं. अरे तुमचं 10 आहे वर्ष सरपंच आहे मी. अजूनपर्यंत. हे आप्पा, कशाला भांडणं करायला लागलाय? काय गाव नुसतं लुटले, अजून वर्ण उपकारता दाखवतात गावावर. अरे या भांडण पंचायत करणं नाही नगरीमध्ये ना नाही, या अण्णाला नादच केला नाही कोणी या पंचायत नगरीमध्ये. आणि तुम्ही काय करताय? आणि तुम्हाला सांगू का, हा. मड्याला शिंगार हा. आणि गावावर उपकार कधी चालत नाही, ध्यानात ठेवा. तुम्ही गावावर उपकार केले तर मड्याला शिंगार करताय, लुटताय सगळं. एक दिवस तुमचं पितळ उघडं पडणार आहे, आणि तुमची मस्ती जिरणार आहे, आणि येणाऱ्या पंचवार्षिक येणार आहे. पट्ट्यानो तुमच्यात नाही दोघात भावावर भांडण लावून स्वतःच नाही हाणणार तर नावचा आप्पा पाटीलच नाही. आता एक ह्या दोघा भावाभावात भांडण लावल्याशिवाय आपल्या पक्षाला काय ग्रामपंचायत येत नाही. दोघं भाऊ आहे, ती अण्णा आहे, सावकार आहे, ती पैसे वाटतंय. ती मान्य आहे, भोळा आहे, काय मान्य आहे, भोळा आहे. पण ते दोघात फुटाफूट झाल्याशिवाय आपला पक्ष काय सत्तेवर येत नाही. यांची मस्ती जिरत नाही. त्याशिवाय आपल्याला काय तर करून आपल्याच बी कोणाला बकरा बनावं लागतोय. त्याला पैसे त्याच्या खांद्यावर बंदूक चालवायचे, आपण पदार्थ काय करायचं नाही. असं कोण आलं तर बघूच. आला तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना, लावू कार्यक्रम बरोबर. गेलं 2 इलेक्शन असंच झालंय अध्यक्ष. काय चाललंय? काय नाही बघ, ग्रामपंचायत इलेक्शन आलंय,
सत्ता आणायची आपल्या 10 वर्षापासून सत्तेच्या बाहेर मासा कसा तर पडतो नाही तसं आता कधी एकदा सत्तेत जाईन मला झालं. बरं सत्तेच असू द्या आप्पा. आपणाला त्या ह्याची सरपंचाच्या भावाची 2 एकर जमीन तेवढी घ्यायची. आला का मग आपला विषय मिळतोय की मग. कार्यक्रम करू म्हणले की तुम्हाला. मला सांग आता सगळ्यात, तुला जमीन घेऊन दिली तर तू पक्षासाठी काय करणार? काय 1-2 लाख रुपये खरंच पक्षाला. अरे मग तर विषय संपला. एकच नंबर. असाच माणूस असाच पाहिजे. माणूस. असाच माणूस. कामच करू. सत्ता आली म्हणून तुझं कामच झालं का ना? जमीन घेऊनच द्यायची 2 एकर. अरे गाना तुझं कामच झालं, तुला जमीन काय दिलीच म्हणून. तुझ्या शेजारी जमीन आहे का ते अण्णाची? शेजारी 4 एकर त्यातली 2 एकर घ्यायची. बर 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 ठीक आहे, मग तुझं आता कामच करू. दिली. आता काय दिली करू? तुला. ए, आता तुम्ही काय येऊ नका. आधीच तुम्ही चला, फक्त तुम्ही चांगलं बोलताय, पोपटावाने बोलताय. अण्णाला बोलूया आणि अण्णालाच काय करूया, सरपंच पदाचा उमेदवार करूया. हा ते करू का व्यवस्थित आपण अण्णाला कार्यक्रम लावू. आता जे सरपंच आपला आहे त्याच्यात लागा कळवाड आपोआप पक्ष फुटला. आपल्याला कुठे त्याला उमेदवारी द्यायची आहे? होय. अण्णाला तर कुठे उमेदवारी द्यायची आणि कोणाला तर कुठे उमेदवारी द्यायची आहे? फक्त हा घाला काय बाहेर थाप सोडा, आपल्या बाजू काय जातंय का? होय हो. चला ठीक आहे. काय खबर तिकडे चांगलं फुकट शंभू बाबूराव. काय तुमचं साधलंय रे फुकट चंबा बाबूराव. अरे तुम्ही कोबर तिकडे चांगला यामुळे तर काय नुसतं गावात ही चाललंय या. अण्णा, जनतेने तुम्हाला एवढं सहकार्य केलं, 10 वर्ष तुम्हाला सत्ता दिली, तुम्हाला लाजबीज काय नाही का? का लाज कशी वाटते? थोडी तरी का? थोडी एवढी तरी का पण असली तर वाटेल हो. का तुम्हाला सांगतो, पैसे तुम्ही खर्च करणार, पदरच्या गट्ट्या तुम्ही उधळणार आणि सरपंच केलाय बारके भावाला. लगा माझा भाव आहे ती झाला म्हणून काय मला काय वाईट वाटतंय काय? अहो पाटील, सरपंच कुणाला म्हणते ते? अण्णाला म्हणते ते काय सरपंच? सरपंच अण्णाला म्हणते ते का? सरपंच अण्णाला कुठं म्हणते सरपंच? आनंदरावला सरपंच म्हणते ना. अरे चला आमच्यात काय भांडण होतं का तुम्ही? बरं काढलं की लागा. अरे पण तू डोक्यात थोडं आणखी काय मेंदू बिंदू आहे का नाही डोक्यात लागा? बरं इलेक्शनला पैसे कोण काय खर्च करते? बरं मी करतो भावा सरपंच कोण पाहिजे? कोण माझा भाऊ पाहिजे की त्याला काय होतंय? राम लक्ष्मणाची जोडी आहे माहितीये का? तुम्ही लाला भांडण लावायला. राम लक्ष्मण असला तरी पण रावणाला कुणी मारलं म्हणते ते. रामानं मारलं म्हणते, लक्ष्मणानं मारलं म्हणत नाही ते. तुम्ही खरंच रे भांडण लावाय आलाय लागा. भांडणाचा विषय नाही, तुमच्या फायद्याचा विषय. भान माझा विषय हा. नाही. तुला जर वाटतंय की नाही तू राम लक्ष्मण आहे, तू नुसता तुझ्या भावाला विचारून बघ. त्यावेळेला तू थांब, मी सरपंच होतो. सरपंच बघा काय बघा मग कळेल तुम्हाला. तू सरपंचाला काय म्हण, त्यावेळेला तू थांब. आता 10 वर्ष तो सरपंच झालाय, आता 5 वर्ष मला चान्स दे. भाऊ मग काय म्हणतोय बघू, आणि आपण ह्यावर नंतर उद्या बोलू, ठीक आहे? अरे तुम्हाला मग बोलून तर बघा ना एकदा. अहो आम्ही काय म्हणतोय, बोलून बघा फक्त भावाला तुमच्या. स्वतः आपाकडे असाल. बरोबर आहे की, पण तुम्हाला काय वाईट वाटायला लागले? आम्हाला काय वाईट वाटत नाही, फक्त विचारून बघा, नंतर आपण ह्याच्यावर उद्या बोलू. हा विचार करून सांगा. आयला आपण म्हणतो ते खरंच आहे बरं का. हे बघायला लागतं विचारून का नाही, काय खरंच का नाही, आपल्याला बी मन आहे की. बर बघू आता सरपंच कुठं आहे बघू. मग सरपंच बोल. काय चाललंय? काय नाही निवांत आहे, बोलू काय? काय आपल्याला आता इलेक्शन लढवायचं आहे. बरं आले इलेक्शन वर काय मनात विचार करू नाही विचारायचा सवाल नाही. आता तुम्ही 10 वर्ष खाल्लंच तो. बर आता मला बी थोडं नाही नाव करू वाटतंय माझं. मला बी सरपंच गावचा सरपंच हो वाटतंय. तू म्हणतोय ते सगळं खरं आहे, तू माझा भाऊ आहे. गाव कोणती तुला नाही हे करू देणार, तुझा टिकाव लागू देणार नाही ती. मलाही वाटतंय आपला भाऊ सरपंच व्हावा, पण नाही गाव त्या लेवलचं नाही रे. मी 17-60% गिरीतनं गेलोय, माझ्यामुळे सगळं चाललंय. माझं गावात काम बी त्या हिशोबाच आहे. नाही बरोबर आहे, पण तुम्हाला ते वाटतंय का नाही तुमचं काम ते आहे, पण मी पैसे मी वाटतोय ना, पैसे मला होते सगळे. पैसे तो वाटतोय सगळं बरोबर आहे, पण ते तुला जाऊ देणार नाहीत रे. तर तुला बी नाही, मला बी नाही, खाऊ कुत्र्याला असं होईल. आपण माझं मी नाव वाटतंय मला. असं कसं? मलाही वाटतंय माझा भाऊ आहे असू द्या, काय मी काय भाऊ काय वेगळा आहे. मग पण नाही ती गावातली माणसं मेळ लागू देणार नाही ती. ते गावचं जाऊ दे, पण तुझं मन कसं वाटतंय? माझं मन नाही, मी नाही तसं नाही, मीच पाहिजे तिथं. माझंही मन वाटतंय, मला बी का नाही कोणतरी सरपंच म्हणावं. आवर त्याला लबाड बोल लागतंय, पैसे वाटायला लागतात, सगळं करायला लागतं. नाही मी तुझाच भाव आहे का कोण आहे, मला काय बोलायला येते का नाही ते पुढे? नाही तू माझाच भाऊ बरोबर आहे, पण तुझ्याकडे ते गुण नाही रे. तो कोणतर तुला गावातलं शिकव. आतापर्यंत कधी बोलला नाही ना, आता कसं काय बोलायला लागलाय? तू 10 वर्ष झालं मी सरपंच आहे,
तू आतापर्यंत कधी काहीच बोलला नाही पण आता कसं काय बोलायला लागलाय? तर काय मी काय म्हणतोय दुसऱ्याचं ऐकू नको, घरात घरफोड करू नको. बरं घर फोडायचं सवाल नाही पण माझं बी जरा काम होती की कसं आहे माझंही पण नाव वाढू दे नाही, पण तुला वाटतंय माझं व्हावे तुला कोणतर फूस लावला 10 वर्ष झालं का आपण राम लक्ष्मणासारखं राहिलोय का ना आता तू म्हणायला लागलाय मग आता मी सरपंच झाल्यावर राम लक्ष्मण सरकार आहेत नाही का अरे बरोबर आहे पण गाव कोणती जोडाय पाहिजे रे. अरे बरं असं कसं अरे तुला वाटतं माझं मला सगळं पाहिजे असं होईल का बघाडे मी सांगतोय लोकांचं ऐकून आपल्या घरात आज लोकांचं ऐकाय सवाल येत नाही पण माझं बी नाव जरा होती गे बघ तुझ्या हिशोबान काय नाही हिचं काही सवाल नाही अरे मी झाल्यावर म्हणा तू माझाच भाव म्हणतेली का दुसऱ्या भाव म्हणतेली मग आता काय म्हणते ती? पण आता तू झालाय 10 वर्ष मला 5 वर्ष तर होती अरे तुला राजकारणाचा गंध कुठलाच नाही रे. अरे पण ती कळली की मला तर गंध तर कळली अरे कळतच आहे तर तुला बी नाही मला बी नाही विरोधकाला फायदा होऊन जाऊ. अरे विरोधाला कसा फायदा होता आपण एक असल्यावर फायदा कशाला होणार पण तू एक वया नकोच वाटतंय तुला वाटतंय माझंच नाव तुझ्या हिशोबान बघाडे काय उपयोग नाही. अरे तसं नसतंय रे ऐकून घरात बिन कामा दिसतो करू नकोस. पुराला सवाल येत नाही आज पण माझं बी नाव बरं बघ तू वाटतंय नाही तुझ्या हिशोबान बघ काय तुझं काय म्हणणं आहे मला सांग अरे मानण्याचा विषय नाही रे तुला जुळायचं नाही म्हणून सांगतोय की. अरे जुळाय बघ तुला नको वाटतंय ना तो एक असं कर खाती फोड कर वाटण्या कर डोक्याला ताप नको काय नाव तुला कमावलं वाटण्यापर्यंत विषय गेला का? मग तू काय मला तू हे करायला नको म्हणतो म्हणल्यानंतर तू असं कसं बोलतोय तू राजकारणासाठी भावाला तर 10 वर्ष आपण राजकारण आपल्या घरातच राहू दे की पण मला बी वाटतंय का नाही मग आपल्या घरातच आहे का बाहेर आहे बघ तुझ्या हिशोबान काय. मग असं कर खाती फोड करून आपलं वाटण्या करू दे कर वाटण्या करून विचार कर अजून एकदा विचार कर अजून एकदा. आज तसं नसतं रे लगा तू का नाही पुढे वाटण्या करून जमिनी किनारून तू सरपंच होणार वे. आज ती बघ ती माझ्या मनात 12 टोले जाय विचार कर अजून आहे का ती गोष्टी आहे का अजून विचार कर. विचारचा सवाल येत नाही बर. कसं आहे माहितीये का माझं बी नाव हो वाटतंय ना तुला बर बर तुला हो वाटतंय ना भावाचं नाव काय आणि माझं नाव काय एकच झालं. पण माझं नाव झाल्यावर तुला काय अडचण नाही बरं बघ तुझ्या हिशोबान वाटण्या करून घे बस राहू दे. अध्यक्ष कार्यक्रम लावलाय बरोबर टाकल्या काडी हा पेट होणार आहे पेट होणार नव झाला आपणाला बघा डाऊल टाकलाय तसा आपण. आपणाला गणाला सांभाळायचा आहे हा. आणि त्याचबरोबर आपण कसं आहे एका दगडात 2 पक्षी मारतोय सत्ता बी इथे आपली त्या भावात भांडण बी लागतंय आणि आपल्या गणाला 2 एकर जमीन पण मिळून जाते. सरपंच लय उड्या मारतोय त्याची उडी बघा की अरे, त्या सरपंचाला बघण्याची माझी मस्तका शिर हलतेची म्हणतो मला लय राग येतोय त्याचा. अहो पहिल्यांदा सरपंच आपण केला होता अहो नंतर ते पुन्हा सगळं झालं की हो आपल्याला लागला हे करायला. आपल्याला हे गडी फुटल्यामुळं झालं हो नाहीतर कशाला होत होता एकदा सत्तेत गेल्यावर पैसे आले तर पण आता काय आपल्याला करायचं आहे त्या भावाभावात भांडण लावायचंय भांडण लागलंय आता ऑलरेडी लागले मी पेट काढले झाला असेल आतापर्यंत हे अप्पा राम राम आला की राम 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 आज इकडं आमच्या पक्षात कसं काय आला का काय येऊ का नको मला सांगा नाही नाही यायचा नाहीचा विषय नाही पण सारखं शंकाच काय आम्ही घरात आलो आम्हाला म्हणलं नाही मला ऐकायचं नाही तुमचं आणि हे झालं आणि ते झालं आणि निघा तुम्ही म्हणता बरं काय आमचं काम असतं येऊ नको मला सांगा आपण बरं. मी बोला की आपल्याला दोघांना मिळून गावात काम करायचं आहे आम्ही एका पक्षाचा प्रमुख मी माझ्या एका पक्षाचा प्रमुख आपल्याला ते सगळं करायचं आहे मग ती सांगतो उमरी उमरीला लगे येत आहे उमरी तुमरीचा येऊन कशा होतंय आता ग्रामपंचायत झाल्या जनतेला थोडस कसं पण ती आपा जाऊ द्या आला का आपा तू बोलत होता खरंच झालं आम्ही सांगितलेलं तुम्हाला बरं वाटत नव्हतं भांडणं लावाय आलाय म्हणत होता आम्हाला म्हणलं कसं वाटलं नाही काय नाही झाले काय थांबा जरा पहिल्यांदा ऐकून तर घेऊन आला का ऐकून तर घ्या गेला का हो का लोक ती माघार घ्यायला तयारच नाही म्हणतोय मी मलाच करा म्हणतोय काय मी काय म्हणलं होतं तिथं लोक माझं नाव होऊ दे नावच दुकान पेटच करायला लागलाय निघालाय स्वतःच दुकान करतोय त्याला विचारायचं नाही अजून किती वर्ष तुला हे करायचं आहे नाही नाही म्हणतोय मलाच करायचं मला काय 10 वर्ष झाली आणि म्हणलं 5 वर्ष तर होऊ दे अरे अण्णा तुला आम्ही त्यावेळेला किती वेळा सांगितलं बाबा घे तू उभा राहा आमच्या पक्षात उमेदवार देतो आम्ही आता बी द्यायला तयार आहे हाय का तू तयार सरपंच व्हायला आता नाही बघ आता बघा तुम्हाला उमेदवारी नाही आम्हाला उमेदवार नको उमेदवार तुम्ही व्हा तुम्हाला सरपंच करणार आम्ही हो का सरपंच आम्हाला तर काय तुमचं घर पोट बरं वाटतंय का ते नाही तर तुम्ही व्हा पण सरपंच व्हा तुम्ही नाही ना तुम्हाला दिली उमेदवारी नाही सरपंच अण्णालाच करायचं आपण
मग अध्यक्ष, बिनविरोध मी पण तेच करू. म्हणतोय हो का, माझं मी उभा राहिलो तर तुमचा भाऊ उभा राहणार आहे. त्यापेक्षा काय हा. करूया, तुम्हाला उमेदवार तुम्हाला दिला. उभा आहे. हा. काय थोडंफार पैसे खर्चायला लागतील. काय आणणार पैसे बरं. थोडंसं खर्चायला लागतील. हाही 2 एकर फुकून टाकतो चला. हा मग हे तर झालं तुम्हाला. एवढं तर झालं. 2 एकराला बघू गिरायक मग ती लगेच येते त्याला काय सांगता नाही. त्याचा विषय नाही. आपल्याला जमिनीचं लय महत्व नाही इथं. सध्या आपल्याला सरपंच महत्वाचा आहे आणि आम्ही तुम्हाला बिनविरोध करणार. कसं करणार सांगतो मला. तुम्ही मस्त म्हणताय आता तुम्ही सरपंच व्हा, मला बी व्हा वाटतंय, पण ह्या वेळेला नाही, आपण पुढच्या पंचवर्षीला पायरा फेडू. बर कसं होतंय आता मी उभा राहिलो तर तुमचा भाव उभा राहणार, पुन्हा गाव पेटणार, तुमचे पैसे जाणार, त्यांचे पैसे जाणार. त्यापेक्षा आता काय करू माहिती आहे का, आपण तुम्हाला उभा करू आमच्या पक्षातर्फे, आणि तुम्ही उभा राहिल्यावर ते उभा राहणार नाही. त्या खेमड्याचं काय काम आहे हो, एवढं काम आहे आपले म्हणून सरपंच होता आतापर्यंत म्हणून सरपंच आहे, पण ती मान्य करायला पाहिजे ना त्यानं. आपण अण्णा ही का नाही सगळ्याला वाट लावणारा अण्णा आहे. ही का नाही हवा का नादच करा, एकदा डोक्यात बसलं म्हणजे 2 एकर इकून टाका चला, लावा का मला तरी. अण्णा फक्त आपल्याला व्यसन कशाचं नाही. आपल्याला आपण साधी बडीशोप सुद्धा खात, बडीशोप सोडावं, सुपारी खांड सुद्धा खात नाही, पण चरबीची तेवढी व्यवस्था करायला लागते बघा संध्याकाळी. म्हणजे चरबी दारू किती लागायचे आहेत पैसे, 1000-500. बर देऊ करून गावात सरपंच तुम्ही आमच्या पक्षात व्हायचं आहे म्हणजे तुम्हाला सगळा 2 एकरी कशासाठी काय असं नका मारा उड्या चला, टेन्शन घेऊ नका. लय पण ते भावासंग भांडणं करत बसू नका. भांडणं कशाला करते हो, आहे ना. बर सरपंच तुम्ही जरी बांधलं तर आपण काय तालुका पद्धत जायचं का, अध्यक्ष आहेच की आपला, मिटवून घेऊ आपला. पण मला फक्त का नाही तुम्ही सध्या सरपंच अण्णा सरपंचच खोबरं तिकडे चांग भले पक्षाचा विजय असो. मग काय पाहिजे तुम्हाला सरपंचच करायचं. त्याला म्हणायचं नाही अण्णा म्हणायचं नाही, सरपंचच म्हणणार. सरपंच आहे अण्णा सरपंच. पाटील आपण आग लावल्या, 1 नंबर पेट्रोल टाकलंय, स्फोट झालाय. कार्यक्रम आता गणाला बोलून घ्या, आपला पक्ष मजबूत होतोय. 2 फोन लावा त्याला. एकदा फोन लावला का कार्यक्रम करू करेक्टच त्याचा. ना आता कसं पक्ष आहे फुकटच्या बाबूराव नाही, जरी यांना असं उपाशी फिरवं ना तर नावाचा अप्पाच नाही. हॅलो अरे का ना बोला की. कुठे आहे? हाय इथं घरी आहे. बरं ये इकडं. घे बोलून घे आनंद. कुठं ये आपल्या अड्ड्यावरी. आलो ये घरी ये. तुझ्यासाठी आनंदाची बातमी. बर आलो लवकर ये. लगेचच आलो. काय म्हणताय तुला आपण एकदा शब्द दिला का, ते शब्द पूर्णत्वास आलाय आता. बर आता काय झालंय, सगळी जुळणी झाल्या. आता फक्त अण्णाला बोलवायचं आहे आणि जमिनीच्या व्यवहार बैठकीला बसायचं. पैसे तयार आहेत का तुझा? पैसे ढेक गावतागत पैसा आहे माझ्याकडे. नावावर जमीन झाली म्हणून. बर मला सांग, तुला जमीन कुठल्या दिशेने पाहिजे? पूर्वेला का पश्चिम? पूर्वेलाच पाहिजे मला. पूर्वेला पाहिजे ना, अण्णाला पूर्वेला झाल्या. माझ्या 2 एकर द्यायला तयार आहे. आता बैठकीला बसू आणि व्यवहार ठरवू का, बोलून घेऊया अण्णाला इथंच. अण्णाला फोन. अध्यक्ष लावा अण्णाला फोन. हॅलो काय बोल पाटील ना अध्यक्ष आहे. अध्यक्ष बोलताय. अध्यक्ष बोलते. पाटील आहेत माझ्याजवळ. ते तुम्हाला शब्द दिलेला केलाय पूर्ण आम्ही. बर मग काय कुठे तुम्ही आता सध्या? या मागाच्या अड्ड्यावरच या. आलोच वाड्यावर या म्हणजे आपल्या. मग ते माहित आहे काय घे बोलून घ्या. घेतलाय गणाला पण बोलून या. राम सरपंच बोला की. सगळं जुळणी करून आणलं. वा माझ्या आपण काम केलं. ओके शेवा. आता विषय काय तुम्हाला सांगतोय का, आता ग्रामपंचायत इलेक्शन आलं का, आता सरकारला नालायक आहे. आर्थिक व्यवहार इकडलं तिकडं येऊ देत नाही. बंद असते. त्यामुळे पैसे आपल्याला कागद करून हे गाणा तुमचा शेजारीच आहे, तुमच्या भावकीतलाच आहे, ह्याला 2 एकर द्यायचे आणि ते पैसे घेऊन आणून घरी बोच्याकडे ठेवायचं. कसा सरपंच होतोय पहिला आनंदराव ते आपल्याला बघायचं आहे. आता ते ह्याच्यावर उतरल्यावर पाण्यात पडल्यावर माणूस पोहतोच हो. कसं असेल तसं असेल. आता काय नाही. बरं आता तुम्ही समोर आहे, आम्हाला काय आता कमिशन काय नाही, आपण एक जीव झालोय. तुम्ही उद्याचा भावी सरपंच आहे. भावी नाही सरपंच झाला. आता इलेक्शन लागून सरपंचच म्हणायचं. सरपंचच आहे. पण आता विषय कसा आहे, तुमची काय असेल ती किंमत बोला. तुम्ही दोघं समोर आहे. बाबा तुला कितीला परवडत्या? 2 एकर आता चालू बघा घे.
20-20 लाख रुपये एकरनं चालू आहे. 20 लाख. अण्णा तुमचं काय अपेक्षा आहे किती व्हावं? काय अपेक्षा नाही, चला दिली 40 ला दिली. फायनल फायनल डन. चालते आता मला फक्त इलेक्शनलाच पैसे पाहिजे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चला, चला. मग- तयारी ठेवतो. आता आपल्याकडे फक्त 15 दिवस राहिलेत. त्याच्या आधी आपल्याला कागद करून घ्यायचं, पैसे आणून घ्यायचं, सगळं अर्ज भरायला आपण मोकळ होतोय. पैसे एकदा बोच्याकडे आलं का अण्णा आम्ही बी कशासाठी करतोय माहिती आहे का हे? बघा आता तुम्ही म्हणला उभा राहतो आणि पुन्हा शेवटी तुम्ही भाऊ दोघं ते जर म्हणला अण्णा तू माग सर, मी माग सरतो तू उभा राहा काय, तर आमचा अर्ज तसा राहणार. पुन्हा भानगडे वाढायला नको. म्हणून आम्ही हे सगळं आधी विषय मिटवून घ्यायला लागलो. काय नाही 15 दिवस आज झालं पाहिजे सगळं. आपण कागद उद्याच घेऊया. ते लेखनिक आहे आपला जोडीदार आहे, त्याला मी थोड्या वेळ फोन करतो आणि लिहायला सांगतो उद्या कागद झाला पाहिजे. चालते पैसे तयार करतो मी. ठीक आहे उद्या ना पैसे रोख द्यायचं असं नाही. गवतागत पैसा पैसे रोख अण्णा हातात पैसे आल्यानंतरच आता यायचं. बर ओके. झाला कागद एकच नंबर. आप्पा ही बघा उतारा. अरे वा, तुमच्या वा, 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 आशीर्वादानं एक नंबर झालं कार्यक्रम. कसं भांडण पण लावलं ना ओके नंबर. काम ओके क्लिअर क्लिअर झालं. गणाच्या नावावरच उतारा झाला 2 एकराचा. आता आप्पा एक मिनिट महत्वाचं राहिलं आपलं. काय रे? गणाला आपण शब्द ही सांगितलं होतं आपलं इलेक्शनच्या पैशाचं देतो म्हणला होता ती. नाही, पैसे दिले की आता काय एवढं मोठं गणाचं काम केलंय. बोला नाही काम केलंय आपण. गणा तू म्हणला 2-1 लाख रुपये आपल्या पक्षाला निधी म्हणून देतो म्हणला होता. आप्पा 2 काय आपण 3 लाख बी खर्चो आता. ठीक आहे ओके एक नंबर काम केलंय. बरं अध्यक्ष आता काय करायचं जे काय आता हे रण पेटलंय त्या रणात आता उडी कोण घेत आहे? नाही आप्पा तुम्हाला सरपंच करणार आपण. काय पण करायचं? तुम्ही तर म्हणला होता ह्याला सरपंच करायचं. अरे त्याला- येडा झाला काय लगा अण्णाला सरपंच होऊ देत असतोय आम्ही. बर. अरे गणा हे तुझ्या जमिनीचं निमित्त लावून त्यांच्या घरात आपण काडी लावली. बर. ते पेटवले ते झालंय. किती जर झालं आता ते आनंदराव सरपंच झाला काय अण्णा सरपंच झाला काय, घरात कुठं जाणार आहे? एकाच जाणार आहे. त्यांच्याच घरात. त्यापेक्षा आपण काय करायचं आता अण्णाला बोलून घे. अर्ज भरायच्या वेळेला अण्णाला म्हणायचं अण्णा तुझं माझं काही जुळणार नाही, बर. तू तुझ्या पक्षाचं बघ ना, आम्ही आमच्या पक्षाचं बघतोय. आमच्या पक्षाचं आता त्या दोघांचं भांडण लागलंय, ती दोघं काही एक होत नाही नाही. ते. सत्ता आपली आली आली. आणि 2 एकर पण 2 आले. सरपंच पण तुम्ही जाता. विषयच मिटला आपला. माझ्या मस्त म्हणत होतो मी आपा तर काय इतका चांगला आहे, बर. मला तर काय त्याला खरं वाटत बर, होतं. बर. पण कसं आहे राजकारणात गच खोडगे असते हे असं करायला लागत असते. बर. पण तुम्ही दोघं संघ असल्याशिवाय हे मला सगळं करायचं नव्हतं. म्हणून आता तो बी खुश झालाय. काही दिवसानं अध्यक्षाचं काम करून टाकू. चालते काय अडचण असेल तर त्याला टेन्शन घेऊ नका सरपंच आता इलेक्शन कोण सरपंच होत आहे हे पुढच्या भागात पुढच्या भागात. आणि निकाल काय लागतोय आणि काय गावगुंडी चालते त्या हे आपण आता पुढच्या भागात. आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला कोणीही विसरू नये.